संस्थेचे सन्माननीय चेअरमन साहेब आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांनी प्रशासकीय कामकाजामध्ये आपला स्वतःचा एक आगळावेगळा ठसाही उमटवला ती या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आहे. अर्थातच सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि तुमचे आमचे सर्वांचे मित्र मार्गदर्शक आदरणीय खासदार श्रीनिवासजी पाटील साहेब यांनी सांगितलं की मी पेपरमध्ये वाचलेलं आहे आणि ते मी वाचून मी इथं कार्यक्रमाला येणार, सरांना शुभेच्छा देणार, मी माझं मनोगतही छोटेखानी व्यक्त करीन आणि पुढील कार्यक्रमाला जाईन. सन्माननीय श्रीनिवासजी पाटील साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या रयत शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव साहेब की ज्यांनी साताऱ्यामध्येही आपल्या प्रशासकीय कामकाजाचा एक आगळावेगळा ठसा उमटवलाय असे सन्माननीय विकास देशमुख साहेब, या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर मोरे सर, मेनकुदळे सर, डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे सर प्राचार्य, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, अर्थातच शहा सर, आपल्या सर्वांच्या परवानगीने मी कार्यक्रमाला प्रारंभ करतो. आणि शोध समता व स्वातंत्र्य भाग एक समता. प्राध्यापक रमण शहा हे साताऱ्याचं एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व आहे. ज्योतिषातला त्यांचा अभ्यास दांडगा आहे. अनेक लोकांना मार्गदर्शन त्यांच्यामुळे होत असतं. मी सकाळमध्ये पहिल्या पानावरती आज असा समारंभ आहे काल सकाळी वाचलं आणि ठरवलं की काही प्रसंगी जाणं आणि आपण तिथं होतो आणि तिथले काही गोष्टी आपल्या कानावर आल्या आणि त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडली याचा आनंद लुटावा म्हणून मिळाला. काल सकाळी सातारच्या सुविचारामध्ये मी असं ऐकलं, मला कोंडीतलं जाणवण्याच्या ऐवजी जमिनीतलं जाणवायला आवडतं, कारण दुसऱ्या पाण्यावरती जगण्यापेक्षा जमिनीतलं पाणी शोषून घेण्याची कला मला अवगत आहे, म्हणून मी जमिनीतलं झाडवायचं इच्छितो. काय सुंदर वाक्य मला सांग. पण ते देशी झाड असावं. निलगिरी झाड 10 ते 15 लिटर पाणी पितं, पण लिंब तो अनेक ठिकाणी वापरत होतो. गुळाबरी खाता येतो, नदीकाठी जातो तेव्हा गोमूत्रात बुडवून सुद्धा लिंबाचा वापर होतो. आणि दुसरं लिंब आहे, लिंब लोणा आवडता झालीचं ग बावरी बोली तू आलीचा बोले तरी तोही लिंबच आहे. पण धन्यच्या बागेत ज्याने आपलं अस्तित्व टिकवलं, जे शाहू फुले आंबेडकरांच्या मळलेल्या वाटेवरती काही पावलं चालले असते तर माझे मतदार असते ऐतवडं. आणि त्यामुळे इथं यावं, रमण शहानी जे विचार लिहून काढलेले आहेत ते कधीतरी जाता जाता वाचावेत, पण त्यांना शुभेच्छा द्यायला. चंद्रकांत आहेत, विकास आहेत. विकास हा शब्द आता सर्वमुखी आहे आणि त्याला साथ द्यायची असते. त्यामुळे आम्ही दोघंही तिकडे आता येताना बोललो, बसलो. कोण महात्मा फुले? कडकुंचे कुठे गेले? खारवडीला. मूळचे पोरे पेशाला फुलं घालायची म्हणून झाले फुले. नायगावचे सावित्रीबाई बोडसे आपला कारभार संपवताना नाईक जावाच्या जोडीदारानं पुण्यातला कचऱ्याचा बोगदा आहे, तो बोगदा महात्मा फुलेने खणलेला आहे. अनेक इमारती, रेड चर्च म्हणजे व्यवसायाला ठेकेदार, पण समाजाचा ठेका घेऊन सुधारण्याकरता काम केलेला माणूस महात्मा ज्योतिराव फुले. वडिलांना काही लोकांनी त्यावेळेस सांगितलं, मी मुद्दाम जरा मोकळं बोलणार आहे, अरे का काय चाललंय बघा खोड्या, कशाला शिकवते, तुझी जमीन कोण करणार? महात्मा फुलेच्या ज्योतिरावांनी मुलाला शाळेतनं काढून टाकलं. चोरून मिशनरी शाळेत जाऊन जे मॅट्रिक पास झाले आणि पंचम जवान बादशाहच्या वेळा गेटवर मीटर उतरला किंवा घोंगडं खांद्यावर टाकून काठी घेतलेला एक माणूस, ज्यानं त्याला सांगितलं की हे राजा आला जो स्वागत असतो, दुसऱ्या कामावर खडी फोडण्यापेक्षा
पाणीचा माटाचं काहीतरी काम दे, वर्षानुवर्ष झालेलं हे बी आहे तेवढं बदल, आणि परदेशाचे वळवून दे, म्हणजे आमच्या गायाला जास्त दूध द्यायला लागते. हे मी नाही सांगत, लिहिलेलं म्हणून सांगतो. अशा नव्या विचारायचे. शाहूने तोच विचार धरला. रावबहादूर पीसी पाटील हे पहिले ऍग्रिकल्चरचे प्रिन्सिपल, आदरणीय एसपी थोरातांचे वडील, दिनकर थोरातांचे वडील. मी तिथं प्रांत होतो सुपात्र्याला, उदयसिंग गगाड तिथलेच. मोठी हिर बघितली आणि शाहूला वाटलं की पळाव. तिने कोणा इकडे दे तुझा पटका दे. तो पटका शाहूने बांधला आणि बगाडावर उडी टाकली, पाणी उसळलं आणि ते चाकापर्यंत गेलं. आंघोळ केलं, वर आले, म्हणले ए इकडे पिळून जरा वाळवून घाल. कोणा जरा कोणा तू? ते म्हणजे मी चिमणाई पाठव. येतो का शाळेत? कोल्हापूरला शाळेत आणलं, 3 रुपये खणावळ होती. रावबहादूर पीसी पाटील हे पहिले इंडियन प्रिन्सिपल कृषी विद्यालय कॉलेज पुणे. दिनकरांची बंधू DIC दौलतदार होते. कशामुळे सांगते मी? शिक्षण. 7 नोव्हेंबर 1900 भीमारावजी आंबवडेकर प्रतापसिंह हायस्कूल सातारा. मास्तर चाणक्य आंबेडकर. हे म्हणले इकडे भीमा, तुझं नाव आंबवडेकर लिहिणं लय अवघडच आहे, तेव्हा आंबेडकर लिहितो का? लावलं सपकाळ. रामजी सपकाळचा पोलगा. MHOW मिलिटरी हाऊस ऑफ वॉरफेअर, MHOW. ते म्हणू ही परंपरा फुले, शाहू, आंबेडकर आणि नंतर त्यांनी केलेले विचारांत कर्मवीर भाऊराव. आणि त्यामुळे त्यांच्याच एका PG पाटलांच्या सभागृहामध्ये ज्या पांडुरंग पाटलांना कोल्हापूरहून खांदवून आणलं भाऊराव पाटलांनी, आणि त्या PG पाटील माझ्या बापानं ABCD शिकवले म्हणून त्या झालं. गंगेच्या बागेमध्ये शनिवार रविवार राखड फोडायची, काही ठेवायची आणि 35 पूर्ण आंघोळ घालायची. आपली शाळा नव्हती, निमली स्कूल, बाकी शाळा ते शाळेत पेस भाताचं मोठं पात्याल जर्मन सिल्वर, त्याच्यावर राटण करणारी पेज घालायची. दॅट इज ब्रेकफास्ट. आणि लोकांनी दिलेली ज्वारी बाजरीच्या भाकरी, त्यातून उभा केलेलं हे रयत, काना मात्र कुठे नाही, रयत. त्या संस्थेमध्ये इथं शिकलेल्या रमणलाल शहा यांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर समता आणि स्वातंत्र्य, समता म्हणजे समतळ. मी आता वर तिथं तिथे होतो, पण समता काय? मातीत समता आहे आणि मातीतही समता आहे. वाटल्या होतात तेव्हा सरस निसर बघतो आपण. वरचं रान ह्याला, खालचं रान ह्याला, आणि वरनं पैसे खालचं रान निभाग. महात्मा फुलेंनी, आदरणीय शाहू महाराजांनी आणि राज्य घटनाकार, घटना अजूनही बदलायची नाही बदलायची, बरंच काही चाललंय आताच्या ह्याच्यात गदारोळात. 26 नोव्हेंबर 1949 7 अधिक 1 अध्यक्ष 8 यांना ही घटना लिहिण्याचं गव्हर्नर जनरल चेन्नईचे त्यांनी सांगितलं. राजेंद्र प्रसाद अध्यक्ष 26 जानेवारी 1950 ती घटना झाली. त्या सेटवर मी बसतो, तिथे लिहिलेलं आहे. त्याचा साक्षर म्हणून पुन्हा एकदा इथे यावं, तुमच्यासोबत बसावं, ओळखीचे चेहरे परत निरखून बघावे, त्यांच्याकडून मला घ्यावं. सुपासारखं. सुपात काय असतं? टाकतो आपण, पाकडतो, म्हणजे काय? नको ते घालवायचं, हवं ते ठेवायचं. आणि हवं ते राहिल्या तसं ते थोडं ज्या दगडाला कुठला ठोकतो त्यानं मारायचं आणि पुन्हा ठोकायचं. महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या सर्वसामान्यांची वाट
ज्यांनी बिकट वाट होती ती वायवाटीची वाट केली ते आदरणीय महात्मा फुले, ज्यांनी राजाला कारभार करत असताना सामान्याला हाताशी धरून राज्य केलं. तो लोकांचा राजा आणि सामान्यातून येऊन जे असामान्य झाले रुपाला प्रबंध लिहून ज्यांनी डॉक्टरेट मिळवली आणि नदी जोड कालवे जोड याची चित्र त्यांनी काढलेली मी स्वतः पाहिजे. जोडण्याचं काम करणारा डॉक्टर आंबेडकर. तोडण्याची मंडळी राहिल्यात आता, पण एकच चिंच तोडावी आपल्या मैत्रिणीला द्यावी आणि एकच पेन्सिल घ्यावी ती आपल्या मित्राला द्यावी. हे तोडणारे समजले आपण जोडायला शिकूया. जोडलं जाऊन मी आलो, मला संधी दिली, मी परत जोडायलाच निघालोय. 5 घडीला माझा नेता येतोय. संहिता आहे, पण ही संहिता सामान्य धरणीची आहे. काही वेळा सशब्द जावं लागतं. का करताय नाही बघताय. स्कूटरवर जात असतो, तांबडा देवा लागतो, डाव्या हातात दत्ताचं देवळ असतं, चपल्यानं काढता देवाच्या पाया पडतो आपण आणि 2 काळात बारून घेतो. लोकांना कळत नाही काय करतोय. तो काय म्हणतो, देवा चपल्या काढल्या तर तेवढ्यात हिरवा देवा लागेल, माझी गाय होईल. तेव्हा ते न करता मी जोडतो, तोबा मला माफ कर, मला तुम्ही माफ करा आणि जायची परवानगी द्या. हे पुस्तक लोकांनी वाचावं. त्यातले काही विचार रमणलाजींनी कधीतरी वेळ द्यावी आणि एखाद्या रम्य सायंकाळी याच मैदानात याच हॉलमध्ये ठरवून वाचन करावं. लोकांच्या काही शंका असतील तर त्या दूर कराव्या. स्मृतीला दंड द्यावा. इथेच आणि या बांधावर अशीच शामल वेळ सगळ्यांनो किती रंग राखेल. धन्यवाद. माननीय प्राचार्य छत्रपती शिवाजी कॉलेज RS मोरे, डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे, प्राचार्य सावित्रीबाई महाविद्यालय सातारा, आणि आपण या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर प्रेमी सर्व बंधू भगिनी, या देशामध्ये इंग्रज आले. त्या इंग्रजांचं सगळं कर्तव्यभारी, त्यांचं ज्ञान विज्ञान, त्यांचं वेगवेगळ्या सामाजिक राजकीय संस्था, हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या इथले जे लोक शिकलेले होते त्यांच्या मनात असं आलं की आपल्या देशाची अधोगती आणि अवनती का झाली अशी चिकित्सा करायला सुरुवात झाली या देशामध्ये. पहिले बाळशास्त्री जांभेकरांच्या पासून, आगरकरांच्या पासून, शिरवळकरांच्या पासून, न्यायमूर्ती रानडे, महर्षी कर्वे, विठ्ठलरामजी शिंदे आणि फुले शाहू आंबेडकर यांनी या सगळ्या आपल्या देशाची ही जी प्रजा इतकी गरीब आहे, इतकी पीडित आहे, याचं कारण काय याचं महात्मा फुल्यांनी पहिल्यांदा शोध घ्यायला सुरुवात केली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्या देशातली ही जी परिस्थिती आहे त्याचं एकमेव कारण आपलं अज्ञान, आपलं या ठिकाणी अशिक्षितपणा. या गुलामगिरी त्याला शब्द दिलाय. या गुलामगिरीचं कारण आपल्या साऱ्या समाजाचं अज्ञान आणि अशिक्षितपणा. मग फुल्यांनी याचा विचार करून त्यांच्यावर थॉमस पेन याच्या ग्रंथांचा खूप परिणाम झाला, जॉर्ज वॉशिंग्टनचा परिणाम झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा परिणाम झाला आणि अनेक ख्रिस्ती लोकांच्या समवेत संपर्कात ते आले. आणि मग त्यांची विचारचक्र सुरू झालं, चिंतन सुरू झालं, मनन सुरू झालं. आणि मग त्यातून त्यांच्या लक्षात आलं की आपण या ठिकाणी या सगळ्या लोकांना शिकवायचं. मला सगळ्यात विशेष महात्मा फुल्यांचं आवडलं म्हणजे त्यांनी माळी समाजाकडे बघितलं नाही, त्यांनी इतर समाजाकडे बघितलं नाही. पहिल्यांदा महार, मांग, अस्पृश्य सगळे आणि स्त्रिया. महात्मा फुल्यांचं मोठेपण यात आहे की एकदा महात्मा गांधीने एका पत्रकाराने प्रश्न विचारला की एखादा कायदा केला तर तुमची फुटपट्टी काय.
एखादा नियम केला तर खूपच ठीक आहे. महात्मा गांधींनी सांगितलं सगळ्यात जे पीडित आहेत, दलित आहेत, गरीब आहेत, सगळ्यात खालच्या माणूस जो आहे त्याची परिस्थिती ज्यावेळी त्याला हा कायदा योग्य आहे का, त्याच्यामुळे त्याची परिस्थिती सुधारणार आहे का, तर तो कायदा करा. समाजात ज्यावेळी सुधारणा करतो तो शेवटच्या माणसापर्यंत गेलो का. आज आपल्या देशातली 10% माणसांच्याकडे 90% संपत्ती आहे. आणि मग फुल्यांनी वेडेवाड्यात शाळा काढली. इथं सुरुवातीलाच एक सांगतो की महात्मा फुले हे ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हते. भिड्यांनी पहिल्यांदा त्यांना जावेल ही शाळा करतात. त्यांचे वाळवेकर आणि अनेक असे मित्र होते, गोवंडे, परांजपे, हे सगळ्या मित्र शेवटपर्यंत तिकडे महात्मा फुल्यांना मदत करायला या शिक्षणाच्या कामात. त्यांनी मुलींच्या शाळा, अस्पृश्यांच्यासाठी शाळा सुरू केली. सावित्रीबाईंना शिकवलं. सुरुवातीला त्याला दोघांनाही भरपूर त्रास झाला, पण तो त्रास सोसला. आणि त्यांनी ज्यावेळी तिसरीची परीक्षा घ्यायला सुरुवात केली त्यावेळी त्या परीक्षेला न्यायाधीश, कलेक्टर, त्यांच्या बायका, इंग्रज बायका आणि इंग्रज लोक ते बघायला आले परीक्षा कशी चालली. हे इंग्रज लोक या देशातले, जगातले, म्हणजे कधी काळी तुम्ही विचार करा, लाईव्ह 200-250 माणसं इथे घेऊन आला आणि या 40 कोटीवर त्यांनी राज्य केलं. कसं केलं असेल बरं. या इंग्रज लोकांनी डलहौसी जो गेला इथनं, जाताना इतकं काम केलं की त्याला चालता येत नव्हतं. त्याला 2 माणसांनी धरून त्या बोटीवर चढवलं. इतके या लोकांनी काम केलं. तेव्हा ही सगळी इंग्रज माणसं, मिशनरी माणसं फुल्यांना मदत करू. फुल्यांनी शिकवलं, लोकांना शाळा काढल्या, अनेक शाळा काढल्या, स्त्रियांच्यासाठी शाळा काढल्या, वेगळ्या अस्पृश्यांच्यासाठी काढल्या. आणि मग त्यांनी परत असा विचार केला की हे सगळं असं काहीतरी चांगलं चाललं पाहिजे, म्हणून सत्यशोधक समाज काढला, संघटना पाहिजे. आणि या संघटनेच्या मार्फत त्यांनी काम सुरू केलं. सगळ्या महाराष्ट्रात केलं. शेतकऱ्यांची स्थिती इतकी, आता जे आपण इथं आहोत सगळे, हे आपले आईवडील कोणी जरी असले तर आपल्या सगळ्यांचे माता, पिता आणि आजी पणजे हे मूळ फक्त हे फुले आहेत. फुल्यांच्या मुळे आज आपण इथं सगळे आहोत. मला कराडच्या कॉलेजची संख्या 450 प्राध्यापक, 1400 विद्यार्थी म्हटल्यानंतर मी ठार झालो. एका कॉलेजमध्ये गावात इतकी संख्या असताना एक कॉलेज एवढं चालतंय आणि प्रत्येक गावातल्या एसटी मध्ये जी मुलं मुली चढतायत, हे फुल्यांचं या ठिकाणी योगदान होतं आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे. त्याचं मूळ फुल्यांच्यात आहे. आणि फुल्यांनी परत मग वेगवेगळ्या संस्था काढल्या, शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतले आणि त्याच्याकरता 800,000 पानाची 9-10 पुस्तकं लिहिली. असुरलीला, गुलामगिरी लिहिला, खूप पुस्तकं लिहिली. आणि त्या पुस्तकांच्या मार्फत त्यांनी काम सुरू केलं. लोकांना निबंध वाचायला लावले, परीक्षा घेतल्या. आणि मग फुल्यांनी गरिबांच्यात काम केलं, मुंबईला जाऊन कामगारांच्यात काम केलं. फुल्यांना सुरुवातीला त्रास झाला, पण फुले अतिशय निडर होते, कणखर होते, निर्भीड होते आणि त्या ठिकाणी निर्भय होते. त्याच्यामुळं महात्मा फुल्यांना पुढच्या काळात त्रास झाला नाही. त्यांनी सगळ्या मुंबईच्या कामगारात, त्यावेळी आजही मी ज्यावेळी मागे गेलो तो मुंबईला, त्यावेळी 20 बाय 20 ची खोली, खाली 20 माणसं झोपायची, पट्टी आणि परत 20 माणसं एका खोलीत. मुंबईला 40 माणसं झोपायची अशी कामगारांची व्यवस्था होती. तिथेही फुल्यांनी लक्ष घातलं. आणि या दृष्टीने या महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचे प्रश्न बघितले, दारू बंदी केली शेतकऱ्यांचे. आणि परत त्यांना मारायला 2 लोक आले की त्याच्यामुळं या बाकीच्या लोकांचे प्रश्न कसे होणार. पण 2 लोक त्यांना मारायला आले. ते म्हणजे होते मला काय मारताय. मग त्यांनी सगळं सांगितलं की आम्हाला या 2 लोकांनी पाठवलं की यांचा फोन करा म्हणून. तर ते इतके म्हणत त्यांचं मतपरिवर्तन झालं की त्यातला एक त्यांचा आयुष्यभर अंगरक्षक झाला आणि कुंभार म्हणून विवाद झाला. इथे एकदा माउंट, इथे या ठिकाणी एडवर्ड आले, ते इंग्रजचे राजपुत्र, आणि सगळी सभा भरली होती. सगळे लोक प्रतिष्ठित होते, सगळे अलंकार, चांगले कपडे घालून गेले होते. त्या ठिकाणी महात्मा फुले फाटक्या चपला, मुंडासं आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वेशात गेली. त्याला तो पाहायकडे आज सोडेना. पण ते जे मुख्य होते हरिरावजी, ते आले तिथे आणि त्यांना फुल्यांनी तिथे घेऊन गेलं. आणि फुल्यांनी सांगितलं की इथं जे सगळे जमलेले आहेत हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत
तुम्ही आमच्या खेड्यापाड्यात पहा, म्हणजे आमच्या भारतीयांचं जीवन किती उत्कृष्ट आहे ते समजेल. अशा प्रकारे फुल्यांनी सर्व बाजूनी प्रयत्न केले आणि या ठिकाणी या क्रांतीचा अग्रपूजेचा मान फुल्यांना द्यायला पाहिजे. फुल्यांच्याकडे विशुद्धता होती, मनाची निर्मळता होती, मनाची प्रांजलता होती, सत्यप्रियता होती, ह्याशी ते निगडीत होते, सत्सविवेक बुद्धी होती आणि त्यांच्यामुळं त्यांचं नेतृत्व सगळ्यांना मान्य झालं आणि पुढे हे महात्मा खऱ्या अर्थानं ठरले. या महात्म्यांच्या मध्ये त्यांची बुद्धिमत्ता होती, समाजसेवेचं काम केलं, परंतु त्याबरोबर ते संत होते, सत्यवक्त होते. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला शाहू महाराजांच्याकडे आपण आलो तर महात्मा फुलेंचे खरे वारस शाहू महाराज ठरले. शाहू महाराजांनी इतक्या सगळ्या लोकांच्या करता जे जैन आहेत, लिंगायत आहेत, मुसलमान आहेत, चिंपी आहेत, महार आहेत, वेगवेगळ्या 20 समाजाच्या सगळी बोर्डिंग काढली प्रत्येक जातीला आणि या ठिकाणी प्रत्येक त्या गावातल्या पुढाऱ्यांना बोलवायचं त्या समाजाच्या आणि त्या समाजाच्या पुढाऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांनी शाळा काढल्या. अशा प्रकारे सगळ्या शाळा काढणारे भारतातले पहिले या ठिकाणी शाहू महाराज ठरले. सगळे सरंजामदार राजे होते, ते ऐशारामच होते, विलासच होते, परंतु सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराज या 2 महाराजांनी आपल्या महाराष्ट्रात क्रांती केली. शाहू महाराजांनी शाळा काढल्या, शेतीमध्ये राधानगरी डॅम बांधला, बाजारपेठा बांधल्या, उद्योगाला ट्रान्सपोर्ट वेगवेगळ्या कारखानदारी सुरू केली. जीवनातले सगळी जेवढी क्षेत्र होती त्या सगळ्या सर्वांगीण सुधारणा त्यांनी केल्या. त्यांना फ्रेझर, गोखले आणि सबनीस या शिक्षकांनी इतकं केलं काम, इतकं चांगलं मार्गदर्शन केलं. फ्रेझर हे शेवटपर्यंत त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर होते, मार्गदर्शन करत होते. शाहू महाराज हे मनानं इतके हळवे होते, एवढी अचाट शक्ती होती त्यांच्याकडे की ते राममूर्ती म्हणून आले की ते म्हणजे मी योग सामर्थ्यानं गाडी चाललेली बंद करू शकतो असं म्हणजे मी केलं, प्रयोग केलं म्हणजे आता मी तुम्हाला दाखवतो. आणि त्यांनी 1 मिनिटात चालली गाडी 1 मिनिटात बंद केली. ते म्हणजे मी योग काय वगैरे इतके अफाट आणि अचाट ताकद त्या शाहू महाराजांच्याकडे. शाहू महाराजांनी जेवढे फासे पारधी, भटके विमुक्त, कैकाळी, मांग, गारुडी, जेवढे सगळे समाजातले खाली होते लोक, ज्यांना कोणी विचारत नव्हतं, अशा सगळ्यांना शाहू महाराजांनी जवळ केलं. त्या फासे पारध्यांना जे चोऱ्या करत होते त्यांना राजवाड्यावर नेमलं. लोक म्हणजे काय चाललंय, म्हणजे तुम्हाला पारख नाही, हे माणसं अतिशय चांगली आहेत. पण या सगळ्या लोकांना त्यांनी काम दिलं, शेतीवर काम दिलं, धरणावर काम दिलं, त्यांना घरं बांधून दिली, जमिनी दिल्या, जागा दिल्या. या सगळ्यांची त्यांनी सर्वांगीण सुधारणा केली. त्याच्यानंतर शाहू महाराजांनी या सगळ्यांना आरक्षण दिलं की त्यांनी बघितलं की या सगळ्या जागा आहेत त्या उच्चवर्णीयांच्याकडे आहेत, ही सगळी माणसं यांना जागा नाहीत. मग या अस्पृश्यांना तलाठी केलं, मामलेदार केलं आणि 50% लोक जे पीडित होते, खर्चे होते, त्या सगळ्यांना शाहू महाराजांनी वरच्या जागा दिल्या आणि समाजातली सामाजिक आर्थिक विषमता कमी करण्याचं काम त्यांनी केलं. हा जगातला, भारतातला सगळ्यात पहिला प्रयोग शाहू महाराजांचा, की असा प्रयोग आतापर्यंत या महाराष्ट्रात कुणी केला होता, देशात कुणी केला होता. या ठिकाणी जे मंडल आयोग नंतर जे VP सिंगने काढलं त्याची सुरुवात पहिल्यांदा शाहू महाराजांनी केली आणि समाजातले जे डाऊन ट्रॉडन आहेत, पीडित आहेत, दुर्बल आहेत, अशिक्षित आहेत, त्या जरा थोडीशी त्यांना सुधारणा केली आणि त्यांना तलाठीहून नेमलं, वेगवेगळ्या जागेवर नेमलं. ही शाहू महाराजांची फार मोठी कामगिरी. त्याच्यानंतर स्त्रियांच्या बाबतीत इतके कायदे केले, ज्या पीडित आहेत त्यांच्याकरता सोय केली. आपल्या देशामध्ये स्त्रिया म्हणजे प्राण्यापेक्षा सुद्धा कमी. विधवा स्त्रियांचे तर प्रश्न असे होते की त्या विधवा स्त्रिया बाहेर जात नव्हत्या. त्यांना बाहेर आलं, घरात तांबडे कपडे घालायचे, त्यांचं केश वपन व्हायचं. त्या बाहेर आल्या तर अशुभ समजायचे, त्यांना मीठ तिखट खाऊन द्यायचं नाही. जितकं विद्रूप करता येईल तेवढं विद्रूप करायचं आणि त्या पुढं कुठं समारंभात आल्या तर ते अशुभ समजलं जात होतं. ही विधवांची स्थिती होती. सगळ्या स्त्रियांची, घटस्फोटी स्त्रियांचे प्रश्न त्यांना होते. स्त्रियांच्या पुनर्विवाह करता कायदे केले, आंतरजातीय विवाह करता कायदे केले. स्त्रियांची जेवढी सर्वांगीण प्रगती करता येईल तेवढी सगळी प्रगती त्यांनी त्यांच्याकरता केली. तालमी बांधल्या, जवळजवळ नुसत्या एका कोल्हापुरात 201 तालमी होत्या आणि सगळ्या देशामध्ये एक मल्ल सगळ्या देशातून कोल्हापूरला येत होते. त्याचबरोबर कोल्हापूरला
सगळे चित्रपट, बालगंधर्व, या सगळ्या जेवढे हिंदुस्थानात गाणारे लोक होते, नाटकात काम करणारे होते, त्या सगळ्यांना त्यांनी बोलवून आणलं आणि त्यांची आश्रय दिला, त्यांची गुणग्राहकता ओळखली. तेव्हा कोल्हापूर हे कलेचं माहेरघर झालं. जेवढे चित्रकार होते, शिल्पकार होते, नट होते, गाणारे होते, या सगळ्यांना त्यांनी गुणग्राहकता धरून या सगळ्यांना त्यांनी आपलंसं केलं. अशा तऱ्हेनं या ठिकाणी एक समतेचं, म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याकरता प्रयत्न केले, तर समतेचं तत्व, आणि ते इतके हळवे होते, त्याला भरपूर त्रास झाला. हे सगळं केल्यानंतर वर्तमानपत्र हे मांडलिक राज्य होते, हे स्वतंत्र नव्हते, इंग्रजांचे मांडलिक होते. त्याच्यामुळे कायदा शेवटी अंमल त्यांचाच होता. तरी सुद्धा या सगळ्या लोकांचा रोष करून त्यांनी या ठिकाणी केलं. या सगळ्यांच्या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची परिस्थिती अतिशय वेगळी होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणी शाळेत असताना सुद्धा वर्ण उंगळीनं पाणी प्यायचं. पाण्याला हात लावता येत नव्हता, कोणी शिवत नव्हतं. त्या लहान मुलाला कळत नव्हते काय चाललंय, असं का करतात, आपल्याला असं का बाजूला टाकतायत. तेव्हा या ठिकाणी अशा परिस्थितीत शिकले. पहिले मॅट्रिक या समाजात झाले, BA झाले, आणि सयाजीरावांनी शिष्यवृत्ती दिली, अमेरिकेला गेले, तिथे MA PhD केली. 16 तास अभ्यास, जेवायला नाही, खायला नाही, अशा उपाशी पोटी त्यांनी या सगळ्या डिग्री अमेरिकेत मिळवल्या. आणि त्यांना असं वाटायचं आहे अमेरिकेत केवढं स्वातंत्र्य आहे, केवढं समता आहे, आणि आमच्या देशात असं काय आहे. परत ते आले आणि मग सयाजीरावांच्याकडे नोकरीला गेले. सयाजीरावांच्या नोकरीला गेल्यानंतर महार म्हणून ते येऊन जे पट्टेवाले आहेत ते फायली असे फेकायचे. पाण्याला डेरा वेगळा, पाणी नाही, गावात एका खानावर नाही, अस्पृश्य म्हणून त्याला कुणी खायला जेवायला बोलवत नव्हतं. एक पारशी मित्र म्हणला मी तुम्हाला जेवायला गेले नाही. दुसऱ्या दिवशी आला, तुमची जात कळल्यावर बायको म्हणली यांना नाही आपल्याला येता येणार. अक्षरशः एका झाडाखाली दिवसभर रात्रभर उपाशी झोपले आणि मुंबईला परत आले. एवढ्या डिग्र्या मिळवून सुद्धा, एवढ्या पदव्या मिळवून सुद्धा या ठिकाणी ते परत आलेले आहेत. परत ते आले आणि परत शाहूकारातून शिष्यवृत्ती दिली. परत इंग्लंडला गेले, बार ॲटलॉ झाले, त्या ठिकाणी PhD झाले. त्या सेलिगमन नावाच्या माणसानं जो PhDचा प्रबंधक होता, त्याने जर की असा सखोल अभ्यास करणारा ज्ञानी दुसरा मुलगा विद्यार्थी पाहिला. परत त्या म्हणजे या ठिकाणी, आणि परत दुसरी गंमत प्राध्यापकांच्या सगळ्यांच्यासाठी, की त्या अमेरिकेला इंग्लंडला गेल्यावर 4-4, 5-5 ट्रंका पुस्तकं घ्यायची आणि ती पुस्तकं आपल्या घरी पाठवायची. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथ संपदा 50,000 पुस्तकं होती, 50,000, आणि ती त्यांनी वाचलेली होती, पचवलेली होती. नुसती वाचली नाही, पचवलेली होती. आणि त्यांनी त्याच्याकरता एक वेगळं घर बांधलं, त्याला राजगृही नाव दिलं. आणि अशा त्या ठिकाणी एवढी 50,000 ग्रंथ संपदा असलेला माणूस, आणि मग त्यांनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या परिषदा घेतल्या. ते मुंबईला आल्यानंतर त्या डॉक्यावर 2,000 लोक येऊन बसायचे त्यांच्या स्वागताला. त्या बाकीच्या सगळ्या पुढाऱ्यांना वाटायचं, काँग्रेसवाले, हिंदू महासभावाले, मुस्लिम पुढारी, अरे आम्हाला 5-10 लोक कुणी येत नाही भेटायला, आणि या 50,000 लोक इथं येणार, 2,000 लोक इथं भेटायला येत आहेत. म्हणजे त्यांना त्या बाबासाहेबांचं एवढं कौतुक वाटायचं. महात्मा गांधींचा पुणे करारामध्ये स्वतंत्र मतदारसंघात एवढा झगडा झाला की ती म्हणजे मी प्राणांची उपोषण करीन. सगळा देश बघत होता. आंबेडकर म्हणजे मी ऐकणार नाही, तुमच्याकरता मी माझ्या समाजाचं नुकसान करू का, हे चालणार नाही. इतकी सगळ्या देशामध्ये एवढं चमत्कारिक वातावरण झालं होतं. शेवटी आंबेडकरांनी माघार घेतली आणि म्हणजे तुमचा प्राण हा महत्वाचा आहे देशाच्या दृष्टीने, मी माघार घेतली. आंबेडकरांनी सर्व महाराष्ट्रामध्ये सभा घेतल्या. मुंबईला आणि औरंगाबादला कॉलेज काढली, वर्तमानपत्र काढली. पण वर्तमानपत्र वाचणार कोण? त्यांच्या समाजात 8वी पर्यंत शिकलेला माणूस नाही. या आंबेडकरांना पैसा नाही. या आंबेडकर ते तिथं होते तर त्यांची बायको आणि भाऊ आणि बहीण मजुरी करून 8 आणे मिळवून घरात जेवत होते. आणि त्या आंबेडकरांना परिस्थिती का कळवत नव्हते, तर आपली परिस्थिती बघून त्यांना वाईट वाटायला नको म्हणून इथं मजुरी करून ते त्या ठिकाणी खात होते. तेव्हा अशा पद्धतीनं आंबेडकरांचा कुटुंबाचा प्रपंच होता, त्यांचं कर्तृत्व. आणि मग त्यांना इतकी त्या महाडच्या संग्रामामध्ये
त्या तळ्यामध्ये पाणी घ्यायला गेल्यानंतर सगळ्या सवर्णांनी त्यांना बदलून काढलं. इतकी मारली लोक सगळे या ठिकाणी की त्याच्यामुळं त्या आंबेडकरांना असं वाटलं की आपण काय. नंतर त्यांनी असं म्हटलं की यात माझा वेळ खूप वाया गेला. सगळ्या ठिकाणी दररोज अपमान, निंदा, तिरस्कार, अवहेलना. भगवान शंकरांनी एकदाच विष पिलं, पण आंबेडकर दिवसातनं 4 वेळा विष पित होते. इतक्या अवहेलनेत सुद्धा हा माणूस टिकून राहिला. कोणी नाही, ममतेचा हात देणार नाही, पाठीवर हात फिरवणार कोण नाही, पैसेवाला कोण नाही, मित्र कोण नाही. आंबेडकरांच्या फुल्यांचे, शाहू महाराजांच्या जसे लोक होते तसे आंबेडकरांना कोणी सहकारी नव्हते, मित्र नव्हते. आंबेडकर एकाकी लढा करत होते आणि त्यांनी सगळ्यांजवळ भांडणं केली आणि ते म्हणले मी या हिंदू धर्मात जन्मलो तर हिंदू म्हणून मरणार नाही. म्हणून सर्व धर्माचा अभ्यास केला, बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि 5 लाख लोकांची बौद्ध धर्म स्वीकारला. या आंबेडकरांनी पाताळात गेलेला आपला समाज, जो भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला तसे ते 2 कोटी उचलले आणि स्वर्गात घेऊन ठेवले. ते म्हणले की आता तुम्हाला इथं कुणाचा त्रास होणार नाही. आणि मग त्यांनी कायदे केले, पुढची त्यांची तरतूद केली, आरक्षण मिळवून दिलं, नोकऱ्या मिळवून दिल्या, शिक्षणाच्या सोयी मिळवून दिल्या, शिपायाच्या नोकऱ्या मिळाल्या. त्या गोलमेज परिषदेला 3 वेळा आंबेडकर गेले. ते म्हणाले की आपल्याला जर न्याय कोणी दिलं तर इंग्रज लोक देतील. आणि म्हणून इंग्लंडचे पंतप्रधान, पार्लमेंटचे लोक वृत्तपत्र यांना सारखे भेटी द्यायचे, आपल्या समाजाची माहिती सांगायची आणि आमच्या समाजाकरता तुम्ही काहीतरी करा असं त्या लोकांना सांगत होते. आयुष्यभर इतके या ठिकाणी आंबेडकर झटलेले आहेत, इतके अपमानाच्या स्थितीत, 1 रुपया नाही कुठला, आणि सगळे ग्रंथ वाचलेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरू, राजाजी, राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल, सुभाष, या सगळ्या लोकांना असं लक्षात आलं की हा माणूस हुशार आहे. म्हणून मग पंडित नेहरूंनी त्यांना कायदा मंत्री केलं आणि नंतर घटना समितीचा अध्यक्ष केलं. त्याचा आराखडा काढला. टी कृष्णमाचार्यांनी सांगितलं की याच्यामध्ये घटना समितीमध्ये 7 सदस्य होते, ते सगळे गेले. फक्त ही घटना, भारताची संविधान फक्त एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. आज या देशामध्ये कुठलाही पुढाऱ्याचं, कुठल्याही पक्षाचं असू देत, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय भाषण पूर्ण होत नाही. आज पंडित नेहरू बाजूला गेलेत, महात्मा गांधी विसरायला लागलेत, सुभाषचंद्र बाजू, नेहरू सर्वेक्षण, परंतु आंबेडकर हे इतके चिरंतन राहिले की त्यांचे पुतळे झाले, त्यांच्या खूप स्मारकं झाली आणि त्यांचा उल्लेख केल्याशिवाय माणसाचं भाषण संपत नाही. अशा प्रकारे या महात्मा फुले, शाहू महाराज आणि आंबेडकर यांनी आपल्या या देशाची प्रगती केली. देशाच्या विकासाची, महाराष्ट्राच्या उन्नतीची, महाराष्ट्राच्या प्रगतीची, महाराष्ट्राच्या अभ्युदयाची या तिघांनी काळजी केली. हे सगळे दृढनिश्चयी होते, सेवाभावी होते, त्यागी होते, अभिषेक करणार. आणि तुमच्या त्याच्यापेक्षा एक मोठी गोष्ट सांगतो, हे सगळे विवेकी आणि संयमी होते. या सगळ्यांना म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या 1,00,000-2 लाख माणसं मारामारीला खडी फौज होती. महात्मा फुलेंच्याकडे लहुजीची 200 माणसं होती आणि शाहू महाराज तर महाराजच होते, राजेच होते. पण ते इतका सगळ्यांचा छळ झाला, पण एकानेही आपला संयम सोडला नाही, विवेक सोडला नाही आणि आंबेडकरांनी आपली अहिंसा सोडली नाही. अशा प्रकारे आज आपण ही सगळी प्रगती बघतोय. व्यासपीठाच्या समोरचे आम्ही सगळे महाराष्ट्रातले लोक, पुढे शाहू आंबेडकर नसते तर आता याची सुधारणा, ही शाळा, या कॉलेज, यातलं काही तुम्हाला दिसलं नसतं. या एवढा जो महाराष्ट्र पुरोगामी झालेला आहे, महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे, याचं सगळं श्रेय हे फुले शाहू आंबेडकर यांना. आज या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी झाला, याला या ठिकाणी व्यासपीठावरती जे आहेत यांचं महत्वाचं योगदान आहे. माननीय चंद्रकांत लडू साहेब हे या MP अगोदर बँकेत होते, त्याच्यानंतर BSc झाले आणि MSc ला गोल्ड मेडलिस्ट आहे. परत उपजिल्ह्यात MPSC परीक्षा झाली, परत IAS झाली आणि या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आर पाटलांच्या सभेत त्यांनी एवढी क्रांती केली. मग गाडगे बाबा मिशन असेल,
महात्मा गांधी तंटामुक्त अभियान असेल, लोकसंख्येचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी स्वच्छतेचा, प्रातर्विणीच्या स्वच्छतेचा प्रश्न असेल, सगळे प्रश्न त्यांनी या ठिकाणी, आणि झिरो पेंडन्सी. तेव्हा ही जी काही झिरो पेंडन्सी आहे, पुण्याच्या ते जिल्हाधिकारी असताना 25-25 लाख फायली आणि 10-12 लाख फायली बाजूला काढल्या. या महाराष्ट्राचं दप्तर म्हणजे आपण गेल्यानंतर 50 एलपाटे घातले तर कागद सापडत नव्हता. केवळ त्यांच्या एकट्या सिंगल हँडेडली त्यांच्या विचारानं, कल्पनेनं, त्यागानं, ध्येयानं, निर्धारानं हा कायदा सगळ्या महाराष्ट्रात आला. आणि हे जे काही उपकार आहेत त्यांचे किंवा त्यांचं जे काम आहे त्याच्यामुळं आज महाराष्ट्र हा सगळा आपल्याला कुठेही जे कागद मिळतात ते मिळण्याची सोय त्यांनी केली. त्याला स्वच्छता दूत म्हणून त्यांचा सत्कार झाला. त्यांनी आपल्या गावाची सुधारणा केली. त्या गावात हायस्कूल बांधलं, मंदिराची त्या ठिकाणी दुरुस्ती केली. ज्या ठिकाणी 300 लिटर दूध जात होतं तिथं 3000 दूध जायला लागलं. इंडो जर्मन संस्था होती, त्याच्यामार्फत सगळ्या गावाच्या सुधारणा केल्या. अशा प्रकारे या सगळ्या गावाची सुधारणा केली आणि मग अशा तऱ्हेनं खूप त्यांनी काम चांगलं केलं. माझ्या सहस्र चंद्रदर्शनाचे त्यावेळी ते हजर होते आणि या ठिकाणी विकास देशमुख आहेत. तर मी त्यावेळी एकदा 8 वाजता रात्री त्यांना भेटायला गेलो या अलीकडच्या दिवसात. तेव्हा रात्री 8:30 पर्यंत काम चालू होतं. या रेल शिक्षण संस्थेचा पसारा आणि व्याप एवढा आहे की दिवसाचे 26 तास झाले तरी या लोकांना ते कमी पडणार आहे. इतकं यांच्या डोक्यावर सकाळपासून संध्याकाळ उजेडेपर्यंत, संध्याकाळ मावळेपर्यंत दिवसभर एवढा कामाचा ताण आणि व्याप असतो. आणि रेल शिक्षण संस्था म्हणजे एवढी अफाट आणि इतके प्रश्न, इतके कायदे, इतके प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे. परंतु या ठिकाणी साहेब सचिव म्हणून एवढे हे शिवधनुष्य या ठिकाणी अतिशय समर्थपणे देतात. या ठिकाणी सातारला ते जिल्हाधिकारी होते. हा सगळा परिसर त्यांना माहीत आहे. तिथेही त्यांनी माझ्या 75च्या वेळी ते माझा सत्कार केला आणि मी त्यांना सेक्रेटरी असताना पुण्याला जाऊन सुद्धा भेटत होतो. त्याच्यानंतर या ठिकाणी डॉक्टर मोरे साहेब आहेत प्राचार्य. त्यांनी म्हणजे माझ्या जातीचे आहेत ते. म्हणजे त्यांनी या जिल्ह्यात या कॉलेजला ज्येष्ठ नागरिक संघटनेचे लोक इथं बोलवले, स्त्रियांना इथं बोलवले, अनेक गावं दत्तक घेतली, तिथं शेतीचे प्रयोग चालले. अशा प्रकारे याला मानवी चेहरा देण्याचं काम मोरे साहेबांनी केलं. आणि अशा प्रकारे एक फार मोठी या ठिकाणी या JP नाईक जे शिक्षण तज्ज्ञ होते त्यांचं म्हणणं असं होतं की कॉलेज आणि शिक्षण संस्था या सेंटर ऑफ एज्युकेशन सगळ्या परिसराचे झाले पाहिजे. या कॉलेजपासून सगळ्या परिसराला एक प्रकारची प्रेरणा मिळाली पाहिजे, एक प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि समाजभान काय ते महाविद्यालयाने सांगितलं पाहिजे. याप्रमाणे त्याच्यानंतर डॉक्टर शिरीन मेंदुगळे जे आहेत ते अनेक लोक बदली झाले, मागे गेले, पुढे गेले. परंतु त्यांची शिस्त, त्यांचं कार्यक्षमता आणि त्यांच्या कार्यातलं त्यांचं योगदान त्याच्यामुळं ते या ठिकाणी आपल्या पदावर कायम आहेत. व्यासंगी आहेत. या पुस्तकाच्या 3 प्रस्तावना आहेत, त्यांचेही प्रस्तावना आहेत त्यात. अशा प्रकारचं व्यासंगी आहेत ते. आणि या सगळ्या लोकांच्या मदतीमुळं, त्यांचं या ठिकाणी योगदान असल्यामुळं त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी संधी दिली याबद्दल यांची कृतज्ञता करून आठवण करून मी माझा 2 शब्द संपवतो. धन्यवाद. तर पुस्तकाच्या आपल्या मनावरती संपूर्ण परिचय दिला असल्यामुळे मी वाचनामध्ये वेळ घालवत नाही. परंतु व्यासपीठावर सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की प्राचार्य रमणलाल शास्त्री देखील पुढे लगेच पुन्हा व्यस्त आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशेष लिखाण त्यांनी हाती घेतलेला आहे आणि त्या कामी ते व्यस्त निश्चितपणे राहतील आणि त्याचंही प्रकाशन निश्चितच लवकरच करण्यात येईल. डॉक्टर मस्के साहेब, माध्यमिक विभागाचे सहसचिव, सन्माननीय पवार सर, छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य, आमचे मित्र मोरे सर, या सभागृहामध्ये खूप अभ्यासू व्यक्तिमत्व अनेक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये प्राचार्य पुरुषोत्तम सेठ सर आहेत, सुहास साळुंके साहेब आहेत,
डॉक्टर राजेंद्र मोरे सर आहेत, अनेक अभ्यासक या ठिकाणी उपस्थित आहेत. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावरती प्रेम करणारे, त्यांचा विचार आपल्या कृतीतून जगणारे अनेक अभ्यासक आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रहो, शहा सरांनी फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा, त्यांचं सामाजिक क्षेत्रातलं योगदान, समाजाच्या जडणघडणीमध्ये असणारं त्यांचं योगदान याचा अतिशय विस्तृत अशा स्वरूपाचा धांडोळा घेतलेला आहे. त्याचं कारण असं की त्याने अनेक वर्ष, काही वर्ष या विषयावरती अभ्यास करून हा ग्रंथ साकारलेला आहे. मला या ग्रंथाचा प्रकाशनाच्या प्रक्रियेचा एक घटक होण्याचं सौभाग्य मिळालं, याचा मला मनापासून आनंद आहे. त्याचं कारण हे की शहा सरांचं वय आज 90च्या घरात, 92 वर्ष, आणि आपण असं मानतो की समाजातले आदर्श आज शोधावे लागतात वगैरे, पण शहा सरांच्या सारखे लोक जेव्हा काम करताना आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा असं वाटतं की अरे आपण त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून काही पुढे जाण्याचा प्रयत्न आपण केला तर ते भाग्य आपल्याला मिळावं. सरांनी हा जो ग्रंथ निर्माण केलेला आहे, महाराष्ट्राची जी एक पुरोगामी विचारधारा आहे, या पुरोगामी विचारधारेमध्ये फुले शाहू आंबेडकर आणि त्याच्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील ही जी परंपरा आहे, ती परंपरा खूप मोठी समृद्ध अशा स्वरूपाची आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये फुले शाहू आंबेडकरांचं जे वैचारिक योगदान आहे, हे वैचारिक योगदान आपल्याला कधीही न विसरता येण्यासारखा. शेकडो वर्ष अज्ञानाच्या अंधकारामध्ये सापडलेला हा जो समाज आहे, धर्मभोळेपणा, अविचारीपणा, या सगळ्या जोखडामध्ये अडकलेल्या या समाजाला पुन्हा एकदा माणूस म्हणून जगण्याचं जे आत्मबळ आहे, हे आत्मबळ देणारे जे महापुरुष आहेत, या महापुरुषांचं वैचारिक योगदान या 3 महापुरुषांच्या कार्यातून, कृतीतून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आज शहा सरांनी केलेला आहे. 30-40 वर्ष एक प्राध्यापक म्हणून, एक प्राचार्य म्हणून काम करत असताना खटावचं शहाजीराजे महाविद्यालय जे आहे, या महाविद्यालयामध्ये सरांनी अनेक वर्ष या अध्ययन अध्यापनाच्या संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये काम केलेलं आहे. पण एका बाजूला शिक्षक म्हणून, प्रशासक म्हणून काम करत असताना त्यांच्यामधला जो लेखक आहे, हा लेखक कोणत्याही टप्प्यावरती सरांनी त्याला विस्मृतीच्या खाईमध्ये जाऊ दिलं नाही. तो सजग ठेवला. ज्यांच्या विचारांच्या वरती त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली, ही जी विचारधारा आहे, ही विचारधारा पुढच्या पिढीला आपण द्यावी, या सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून वयाच्या 90-91व्या वर्षी सरांनी हा ग्रंथ साकारलेला. मला असं वाटतं की शेकडो वर्ष ज्या वर्गाला शिक्षण नाकारलेलं होतं, माणूस पण म्हणून जगण्याचा अधिकार नाकारलेला होता, अशा वर्गाला महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी एक जगण्याचं बळ देण्याचा प्रयत्न केला. जरा चूल आणि मूल हेच विश्व ज्या स्त्रियांचं होतं, ही जी बुरसटलेली विचारधारा होती, या बुरसटलेल्या विचारधारेला छेद देऊन समाजाचा टोकाचा विरोध पत्करून स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्या महापुरुषांना घातली, रोवली, सावित्रीबाईंच्या माध्यमातून एक नव पर्व शिक्षणाचं स्त्रियांच्यासाठी उभं केलं. 1848 साली त्या मगाशी सरांनी ज्याचा उल्लेख केला, की ब्राह्मणांचा फुल्यांना कधीच विरोध नव्हता.
तसं असतं तर भिडे वाड्यामध्ये ती शाळा काढण्यासाठी ती जी जागा होती ती जागा उपलब्धच होऊ शकली नाही. आणि अशा या कालखंडामध्ये ती जी प्रवृत्ती होती, या प्रवृत्तीचा विरोध नाकारून झुगारून महात्मा फुल्यांनी सावित्रीबाईंच्या मदतीनं या मुलींची शाळा काढली. आज आम्हाला पाठीमागं वळून जर पाहिलं तर असं लक्षात येतं, म्हणजे आपण एका विचारधारेचे वारसदार आहोत. मला कधी कधी असं नेहमी वाटतं की आपण ज्या साताऱ्यामध्ये राहतो आहे त्याच्या एका बाजूला कटकून सारखे एक गाव आहे, जिथून महात्मा फुले पुढे आले, आणि दुसऱ्या बाजूला काही अंतरावरती सातारा जिल्ह्यामध्ये एका टोकाला सावित्रीबाईंचा जन्म झाला. आपण जर या महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये सावित्रीबाई आणि महात्मा फुल्यांचं जीवन जर बाजूला केलं किंवा समजा चुकून ते जन्माला आले नसते तर नेमकं काय घडलं असतं हे जर आपण थोडंसं अंतर्मुख विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की पुन्हा एकदा अंधकाराचं विश्व या समाज व्यवस्थेमध्ये तसंच पुढे राहिलं असतं. आज इथं ज्या आपल्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, कदाचित त्यांना इथं येऊन बसण्याचं, आपले विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्यच मिळालं नसतं. हा विचार समाजामध्ये रोवण्याचा प्रयत्न महात्मा फुल्यांनी केला. एक शिक्षणाची चळवळ उभी केली. प्राथमिक शिक्षण हे प्रत्येक मुलाचं त्याचा तो अधिकार आहे ते मोफत मिळालं पाहिजे ही भूमिका फुल्यांनी त्या ठिकाणी मांडली. मला असं वाटतं की या गोष्टी किंवा ज्याला आपण अस्पृश्य म्हणतो, अस्पृश्याला स्वतःच्या एक विहीर त्याच्यासाठी खुली करून देणं, आज या व्यासपीठावरून एवढ्या गप्पा मारणं सोप्या आहे किंवा जिथं सहजपणे आपल्याला बोलता येतं, एवढी साधी सोपी आणि सरळ ती गोष्ट त्या काळामध्ये नव्हती. ह्या दोन्ही गोष्टी, पण मळलेली वाट सोडून नवीन वाट निर्माण करणं, त्या वाटेवरती असणारे काटे कुटे खास खळगे या सगळ्यावरती आरूढ होणं आणि एक नवा समाज प्रस्थापित करण्याचं काम महात्मा फुल्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. महात्मा फुल्यांच्या विचारांचा दुसरा वारसदार म्हणून आपण शाहू महाराजांच्याकडे पाहतो. शाहू महाराजांनी महात्मा फुल्यांच्या विचारांच्या वरती प्रेरणा घेऊन आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये अनेक गोष्टी रुजवण्याचा प्रयत्न केला. आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये प्रत्येकाला शिक्षण सक्तीच असलं पाहिजे, ते मिळाले पाहिजे त्यांना, ही भूमिका शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये घेतली. मगाशी ज्या गोष्टीचा उल्लेख शहा सरांनी केला ते ज्या काळामध्ये जातीवर्ण व्यवस्था लोक वर काढून होत्या, अशा कालखंडामध्ये सुद्धा प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी कोल्हापूरमध्ये प्रत्येक जाती धर्माच्या मुलासाठी स्वतंत्र वसतिगृह काढणारा एक लोकराजा म्हणून शाहू महाराजांचं नाव आपल्याला घ्यावं लागतं. आज सुद्धा आपण कोल्हापूरमध्ये जर गेलो तर आजही तिथे लिंगायताचं वसतिगृह आहे, मुस्लिमांचं वसतिगृह आहे, सोनारांचं वसतिगृह आहे, प्रत्येक जाती धर्माचं वसतिगृह आपल्याला असलेलं, जैनांचं वसतिगृह आहे. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला असं म्हणतात की शाहू महाराजांनी जे जैन वसतिगृह स्थापन केलं त्या जैन वसतिगृहामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील काही काळ विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी होते. शाहू महाराजांच्या सारखा एक महापुरुष समाज सुधारक जन्माला आला, लोकराजा म्हणून त्यानं आपलं आयुष्यभर समाजाच्या उद्धारासाठी कार्य केलं. नोकऱ्यांच्या मध्ये या दुर्बल घटकाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक गोष्टी सांगता येतील, या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. आणि शाहू आणि फुले यांनी महाराष्ट्राला आणखी एक महत्वाची देणगी कोणती दिली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र इथं बसलेलं पण वाचलेलं नसतं असं मला 0.1% सुद्धा वाटत नाही. त्याचं कारण असं की शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवरतीच आपण उभा राहिलेलो, आपली वैचारिक बैठक निर्माण झाली आहे. क्रांतीचं चक्र अर्धच फिरलं, आम्हाला पूर्ण चक्र फिरवायचं आहे असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांनी समाजाला हा खूप मोठा महामंत्र दिला. मी दोनच गोष्टीचा उल्लेख करतो आणि माझं थांबतो.
ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली मनुस्मृती सारखा ग्रंथ जाहीररित्या जाळून टाकला, ते एक प्रतिकात्मक होतं. पुस्तक जाळणं म्हणजे ते कागद जाळून टाकणं हा त्यातला विचार नव्हता खरं म्हणजे. त्यामध्ये असलेली जी विचारधारा आहे ही विचारधारा आम्ही नाकारतो आहोत. त्या विचारधारेला आम्ही त्या ठिकाणी कुठं झिडकारण्याचा प्रयत्न करतो. हा संदेश त्याच्यातून त्या ठिकाणी पुढे देण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं संविधानासारखं एक ग्रंथ निर्माण करून समताधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करण्याचा जो कृतिशील प्रयोग आहे, हा कृतिशील प्रयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पाहायला मिळतो. मला असं वाटतं की शाहू फुले आंबेडकर यांनी महाराष्ट्राला पुढे जाऊन एक सर्वात मोठी कोणती देणगी दिली असेल तर ती कर्मवीर भाऊराव पाटलांची आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांच्या वरती पोहोचलेलं एक अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या समाज जीवनामधलं म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील आहे. बहुजन समाजातल्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे, त्याच्यामध्ये असणारी बुद्धिमत्ता, त्याच्यामध्ये असणारी गुणवत्ता हे सिद्ध करण्यासाठी त्याला व्यासपीठ निर्माण केलं पाहिजे. यासाठी महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये शिक्षणाचं जाळं त्यांनी निर्माण केलं आणि खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये जो संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र हा शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेला आपल्याला दिसतो आहे किंवा अग्रेसर दिसतो आहे, त्याला पुढे जाऊन कर्मवीर भाऊराव पाटील असतील किंवा शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे असतील किंवा त्या अनेक पुढे जाऊन एनडी सर असतील, या सर्वांनी ही विचारधारा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ती विचारधारा आज इथं या व्यासपीठापर्यंत येऊन घेतलेली आहे असं अशी माझी धारणा आहे. कारण तोच कर्मवीर अण्णांचा विचार, तोच एनडी सरांचा विचार, तोच बापूजी साळुंखेंचा विचार, तोच पुढे जाऊन डॉक्टर अनिल पाटील साहेब असतील, रावसाहेब शिंदे साहेब असतील, पुढे जाऊन डॉक्टर दळवी साहेब असतील, ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. आणि मला असं वाटतं की हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ हा आपल्या वैचारिक वाटचालीला पाठबळ देण्याचा प्रयत्न नक्कीच याने करू शकेल. म्हणजे मला या निमित्तानं मी खरं तर शाह सरांचं अभिनंदन या निमित्तानं असं करेल की खूप चांगला, खूप वैचारिक वैचारिकतेने समृद्ध असणारा हा ग्रंथ आज तुमच्या माझ्या पुढे त्यांनी ठेवलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा ग्रंथ वाचावा. खरं तर मी सरांना एक अशी नम्र सूचना केलेली होती हा ग्रंथ जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा, की यातलं जे 3 महापुरुषांची चरित्र आपण जे एकत्र केलेले आहेत, ह्याचा प्रत्येक महापुरुषाचं एक स्वतंत्र चरित्र ग्रंथ होऊ शकला असता. इतकं चांगलं आणि समृद्ध त्याच्यामध्ये वैचारिक असलेले आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मी शाह सरांचे या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. अशाच प्रकारचं अतिशय चांगलं लेखन पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्याकडून त्या ठिकाणी व्हावं. आताच शेख सरांनी या ठिकाणी निवेदन केलं की हा ग्रंथ पुरा होतो ना होतो तोच सरांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावरती प्रकाश टाकणाऱ्या ग्रंथाचं लेखन त्या ठिकाणी तिथं ते करत आहेत. मला असं वाटतं की ही जी एक आदर्श लेखन परंपरा आहे, ही लेखन परंपरा आपल्यावरती आता एक जबाबदारी ठेपलेली आहे की ही वैचारिक परंपरा आपण आपल्या लेखनाच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. खऱ्या अर्थानं या निमित्तानं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि माझ्या विचारांना पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटक. मी प्राचार्य डॉक्टर RS मोरे सर आपणास विनंती करतो की आपणास दिलेल्या वेळेमध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करावं ही नम्र विनंती. प्राचार्य रमणलाल शाह लिखित फुले शाहू आंबेडकर एक शोध या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं विचार मंचावरती उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेचे आदरणीय चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचार मंचावरती उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय विकासजी देशमुख, याबरोबरच या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचार मंचावरती उपस्थित असलेले आदरणीय प्राचार्य ज्ञानदेव मस्के साहेब, सहसचिव उच्च शिक्षण विभाग रयत शिक्षण संस्था, याचबरोबर आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते आमचे मित्र आदरणीय प्राचार्य डॉक्टर शिवजी मेनकुद्रे सर, सहसचिव ऑडिट विभाग, याचबरोबर कार्यक्रमाच्या निमित्तानं विचार मंचावरती उपस्थित असलेले आमचे दुसरे सहसचिव माध्यमिक विभागाचे आदरणीय पवार सर, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे आदरणीय सुरजितजी शेख, त्याचबरोबर नितीनजी शहा ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये महत्त्वाचं योगदान दिले ते नितीनजी शहा, त्याचबरोबर रोहित शाह,
उपस्थितांमध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत. विशेषतः माननीय शैलेश पोळ साहेब, अप्पर कामगार आयुक्त पुण्याहून या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय सुहासजी, प्राचार्य सुहासजी, याचबरोबर मी खरं तर बोलण्यासाठी, पुरुषोत्तम शेठ सर आहेत प्राचार्य, मी बोलण्यासाठी यासाठी उभा नाही, परंतु सातारा शहरातील एक क्रीम म्हणूया, वैचारिक दृष्टीने जागृत असणारे लोक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं 2 मिनिटांमध्ये स्वागत करावं आणि सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी या उद्देशाने मी उभा आहे. परंतु मला जाता जाता थोडासा मोह आवरत नाही. प्राचार्य रमणलाल शाह सरांचा जो जीवनपट आजपर्यंत जर आपण पाहिला तर आज वय वर्ष 91 वर्ष पूर्ण झालेले आणि या वयात देखील 10-10, 12-12 तास त्या ठिकाणी बसून सतत लेखन करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आणि जवळजवळ 37 वर्ष प्राचार्य म्हणून, शिक्षक म्हणून त्यांनी समाज घडवण्याचं काम केलं. खटावसारख्या, मानसारख्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण चांगल्या दर्जाचं मिळावं या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केला. माझ्या माहितीप्रमाणे सरांनी 20 वर्ष त्या ठिकाणी साहेब एक वसतिगृह सुरू केलेलं होतं आणि या 20 वर्षामध्ये या गोरगरिबांच्या मुलांना मोफत त्या ठिकाणी राहण्याची, जेवणाची सोय करून या सगळ्या मुलांचं शिक्षण कसं चांगल्या पद्धतीनं होईल त्या दृष्टिकोनातून रमणलाल शाह सरांनी प्रयत्न केलेले होते. त्यांची पुस्तकं अनेक आहेत. ज्ञात अज्ञाताचा प्रवास म्हणून त्यांचं आत्मचरित्र आहे, ते देखील वाचण्यासारखं आहे. जिंकू सारं जग हे एक पुस्तक आहे. आम्ही जिंकला संसार हे एक पुस्तक आहे. अशी अनेक पुस्तकं त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून त्या ठिकाणी साकार झाल्याची दिसत आहे. मुळात शाह सरांचा आणि अनेक राजकीय लोकांचा फार चांगल्या प्रकारचा संबंध होता आणि आहे. अनेक वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी देखील त्यांच्या संपर्कात आज आहेत आणि पूर्वी देखील होते. अगदी वसंतदादा पाटील यांच्यापासून यशवंतराव चव्हाण साहेब असतील किंवा अनेक मान्यवर मंडळी, या सगळ्या मान्यवर मंडळींच्या सहवासात रमणलाल शाह सरांचे दिवस गेले आणि आज या वयात देखील ते प्रचंड असं काम करतायत किंवा प्रचंड असं लेखन करतायत. तळमळ इतकीच आहे त्यांची की हे जे विचार आहेत महाराष्ट्राला पुरोगामीपणाचं शिकवून देणारे, विशेषतः महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्या त्रयींनी जे समाज सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून समाजामध्ये जागृती घडवून आणण्याच्या दृष्टीनं जे प्रयत्न केलेले ते प्रयत्न सगळे त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 400 पानाचा हा ग्रंथ आहे. महात्मा फुलेंवरती फार चांगल्या पद्धतीनं त्यांनी अगदी मांडणी केलेली आहे. शाहू महाराजांवरती देखील मांडणी केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती देखील खूप चांगल्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे. हे सगळे महापुरुष महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले, महाराष्ट्राच्या या मातीमध्ये निर्माण झाले आणि महाराष्ट्राला एक वेगळ्या प्रकारचा आकार देण्याचा प्रयत्न केला. त्याची परिणती म्हणून आज महाराष्ट्र इतर सर्व राज्यांपेक्षा पुरोगामित्वाच्या दृष्टिकोनातून किंवा पुरोगामी म्हणून फार चांगल्या पद्धतीने उभा असल्याचं आपल्याला दिसून येतं. महात्मा फुलेंनी बहुजन समाजाच्या अधोगतीचं कारण स्पष्ट करत असताना गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनंत केवळ अविद्येने केले. केवळ शिक्षण नसल्यामुळं या ठिकाणच्या समाजाची प्रचंड अशी अधोगती झालेली आहे. हे महात्मा फुलेंनी त्या ग्रंथामध्ये लेखन केलेले. शेतकऱ्यांचा आसूड लिहित असताना शेतकऱ्यांची कशी दयनीय अवस्था आहे, शेतकरी कशा पद्धतीनं जीवन जात आहेत पण त्यांच्यावरती कशी उपासमार होते, हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी लिहिलं होतं. तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलं, ब्राह्मणांचं कसं लिहिलं, गुलामगिरी लिहिलं, शेतकऱ्यांचं आसूड लिहिलं, अखंड लिहिली. या वेगवेगळ्या माध्यमातून हेतू हाच होता की ज्या गोरगरीब समाजासाठी आपण काम करतोय त्यांच्याबद्दल आपण लिहून ठेवलं तर हा समाज उद्या कदाचित वाचेल आणि जागृत होईल. या उद्देशानं महात्मा फुले सतत प्रयत्न करत होते. त्यांचाच वारसा पुढे शाहू महाराजांनी चालवला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील चालवला. पुढे कर्मवीर भाऊराव पाटलांनी, बापूजी साळुंखे असतील, अशा अनेक लोकांनी हा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. आज देखील संबंध देशामध्ये हाच विचार प्रभावी ठरेल असं मला वाटतं. प्राचार्य रमणलाल शाह सरांनी जो हा प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न आपण निश्चितपणानं वाखाणण्यासारखा आहे या वयात देखील. आणि या वयात देखील छत्रपती शिवाजी महाराजांवरती ग्रंथ लिहिण्याचं त्यांनी सुतोवाच केलेलं आहे. या सगळ्या प्रयत्नासाठी म्हणून त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वजण या निमित्तानं हे वैचारिक मंथन ऐकण्यासाठी आलेले आहे. आपणा सर्वांचं महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून या ठिकाणी मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय करवीर. रमणलाल शहाजी लिहित आहे. खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी त्यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आहे. एवढ्या वयामध्ये सुद्धा
सतत लिखाण चालू ठेवणं ही साधी गोष्ट नाही. आपण 60 वर्ष वय झाल्यानंतर आता फार वय झालं, आता थांबावं असं म्हणतो, पण 91-92व्या वर्षी एवढ्या ज्येष्ठ श्रेष्ठ थोर माणसांचे लिखाण स्वतःच्या लेखणीतून करणं ही साधी गोष्ट नाही. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची पुरोगामित्व आणि महाराष्ट्राला जर समता कोणी दिली असेल तरी फुले शाहू आंबेडकर यांनी. महाराष्ट्र समतेच्या दिशेनं चालतो आहे, आजही चालतो आहे. त्याचं सर्व श्रेय हे मला वाटतं फुले शाहू आणि आंबेडकर यांच्यामध्ये आहे. म्हणून या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही सगळे जन्माला आलो आणि कर्तृत्व त्याच्या क्षेत्रामध्ये दाखवत आहोत. हे कर्तृत्व, हे श्रेष्ठत्व दाखवण्याचे जे काही योगदान दिलेलं आहे ते या तिघांमध्ये आहे, त्रिकुटामध्ये आहे असं मला वाटतं. सुदैवानं सावित्रीबाई फुलेंचं गाव नायगाव सातारा जिल्ह्यामध्ये, कुळगाव महात्मा ज्योतिबा फुलेंचं गडगुण जरी पुरंदर तालुक्यामध्ये नंतर पुढे फॅमिली शिफ्ट झाली असली तरी कुळगाव हे गडगुण आहे. आणि शाहू महाराजांच्या नगरीमध्ये सुद्धा जिल्हा परिषद शिव असताना 2.5 वर्ष मला काम करायची संधी मिळाली. म्हणून या सगळ्यात श्रेष्ठ ज्येष्ठ लोकांच्या भागामध्ये प्रशासकीय सेवा करण्याची संधी मला मिळाली, याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आणि ह्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये समतेचं जाळं निर्माण करण्याचं जे कर्तृत्व दाखवलं या त्रिकुटाने, ज्याच्यावर रमानाथजींनी म्हणजे वयाच्या 92व्या वर्षी समतेचं रोपटं लावण्याचा प्रयत्न केला. आणि पुढच्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या वर छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्यांचं लिखाण चालू आहे, मी असं म्हणेन की छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरुषावर लिखाण पूर्ण होऊन त्याचा वापर अनेकांनी करेपर्यंत आपल्याला उदंड आयुष्य लाभो अशी या ठिकाणी मी प्रार्थना व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. प्रकाशित होणं हा पण एक वेगळा व्यवहार असावा असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळं योग्य वेळ सरांनी पुस्तकाच्या प्रकाशनासाठी निवडली असंही म्हटलं तर चुकीचं होणार नाही. खरं म्हणजे रमणलाल शहा सर पहिल्यांदा काही गोष्टी क्लिअर करूया की ते 90 वर्षाचे आहेत, की 91 वर्षाचे आहेत, की 92 वर्षाचे आहेत. बरोबर आहे ना. 17 ऑगस्ट 1934 साली त्यांचा जन्म झालेला आहे. त्यामुळे येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये ते 90 वर्ष पूर्ण करणार आहेत. त्यामुळे हे पुस्तक त्यांनी 90 मध्ये लिहिलेलं आहे आणि पुढच्या वर्षी 91 वर्षात ते पदार्पण करत आहेत. मग अशा वयाचा सगळ्यांनीच उल्लेख केला, सगळ्यांच्या अनेकांच्या वयाचा उल्लेख केला, परंतु सध्या बदल्यांचा सीझन चालू आहे. आणखी जर का आचारसंहिता नसेल तर आतापर्यंत त्याच्या बाबतीमध्ये बराचसा कार्यभाग उरकला गेला असता. परंतु जे अर्ज रोज येतात आमच्याकडे आणि यावेळेला जरा निशिस्त आणलेली आहे की वर्षभर अर्ज करत बसायचे, त्याच्याऐवजी 1 मार्च ते 31 मार्च याच कालावधीमध्ये काय लिहायचं ते एकदाच लिहि, पण सतत बदल्यांचे अर्ज द्यायचे आणि ह्याला भेट त्याला भेट ते सगळं प्रकार बंद केल्यामुळे यावर्षी या 2 महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये खास करून खूप लोक भेटले आणि या भेटलेल्या लोकांनी आवर्जून त्यांच्या वयाचा उल्लेख केला की त्याची विनंती बदली होण्याची का गरज आहे. बरोबर आहे. आणि मग तो आत येताच म्हणतो की साहेब मी 50 वर्षाचा झालेलो. रमणलाल शहा सरांचा पुढच्या वर्षी मार्च महिन्यामध्ये एक फोटो आम्ही आमच्या ऑफिसमध्ये लावणार आहे. जो वयाचा तेवढा उल्लेख करायचा नाही. 50व्या वर्षी तो सांगतो की माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, याचं दुखतंय, त्याचं दुखतंय, म्हणून माझी बदली व्हायला पाहिजे. रमणलाल शहा सर 90व्या वर्षी फुले शाहू आंबेडकरांच्यावर लिहितात. हे तिन्ही महानायक असे आहेत की त्यांच्यावर लिहिणं हेच फार आव्हानात्मक काम आहे. एकावर लिहिणं आव्हानात्मक काम आहे, ते तिघांना एका पुस्तकात बांधणं हे तर आणखी चॅलेंजेबल काम आहे. आणि हे
वयाच्या 90व्या वर्षी करणं, म्हणून हे पुस्तक लिहिणं 90व्या वर्षी या तिन्ही महानायकांना एका पुस्तकात बांधणं, याच्याबद्दल रमणलाल शहा सरांना आपण सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजवून त्यांचं मनापासून स्वागत केलं. सरांचा उल्लेख या ठिकाणी झाला की छत्रपती कॉलेजच्या प्रांगणामध्ये आपला हा कार्यक्रम होतो आहे. हे कॉलेज 54 साली सुरू झालं. त्यावेळेला सर 10 वर्षाचे होते. मग जेव्हा त्यांनी कॉलेजला ऍडमिशन घेतलं तेव्हा हे कॉलेज हे पण त्यांच्याच वयाचं होतं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, बाल्यावस्थेमध्येच होतं. त्या कालावधीमध्ये त्यांनी इथं त्यांचा शैक्षणिक काही कारभार पूर्ण केलेला आहे. पण मला सरांचा फार माझा जवळचा संबंध फार वर्षापूर्वीपासूनचा आहे. आज योग आहे की रे शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये आणि रे सेवकांच्याच आजी माझी सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. पण सरांचं वास्तव्य खूप वर्ष, म्हणजे ते सेवानिवृत्त होऊपर्यंत म्हटलं तरी चालेल, हे खटाव तालुक्यामध्ये खटावमध्ये यशवंतराव चव्हाण कॉलेज खटाव इथं त्यांचा सेवेचा कालावधी सुरू झाला. 12-15 वर्ष ते तिथे शाखा प्रमुख होते. रयत शिक्षण संस्थेमध्ये शाखा प्रमुख हे फार मोठं पद आहे, बरोबर आहे ना? शाखा प्रमुख हे मोठं पद आहे आणि ते प्राचार्य पद असेल तर ते आणखी महत्वाचं आहे. आज व्यासपीठावर आम्ही दोघे सोडलं सगळेच प्राचार्य आहेत आणि डॉक्टर म्हणण्याची पण प्रथा आहे. मला पण बऱ्याच लोक डॉक्टर म्हणतात. डॉक्टर, प्राचार्य आणि सर ह्या तिन्ही गोष्टी असल्या की समजायचे की आपण शिक्षण संस्थेमध्ये आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही जरी दोघे डॉक्टर असलो बऱ्याच आमच्या मागे डॉक्टर लावलं जातं. तर यशवंतराव चव्हाण कॉलेज खटाव, जे नंतर शहाजीराजे महाविद्यालय खटाव म्हणून नावात बदल झाला, तर त्या यशवंतराव चव्हाण कॉलेज खटावचे रमणलाल शहा हे शिक्षक, प्राध्यापक आणि प्राचार्य होते हा त्यातला विशेष भाग नाही. पण शिक्षण प्रसारक मंडळ खटाव हे तत्कालीन माजी आमदार चंद्रहार पाटील खटाव तालुक्याचे, त्यांच्या बरोबरीने त्यांच्या मागे लागून ज्या शिक्षण संस्थेची स्थापना ज्यांनी करून घेतली ते म्हणजे रमणलाल शहा म्हणून मला माहिती आहे. ते रमणलाल शहा आणि योगायोगानं त्या खटाव पासून खटाव तालुक्यामध्येच माझं निधळ हे गाव 8 किलोमीटर अंतरावर आहे. हा अंतराचा फारसा प्रश्न नाही, पण माझा आजोळ सुद्धा खटाव आहे आणि माझ्या निधळ गावामध्ये शिक्षणाची व्यवस्था त्यावेळेला नव्हत्या नसल्यामुळं माझ्या आई वडिलांनी मला माझ्या आजोळी खटावला शाळेत घातलेलं होतं. आणि मग मी माझ्या आजोबांच्या खांद्यावर बसून जेव्हा चंद्रहार पाटलांच्या वाड्यावर जायचो, तर माझ्या आजोळचा जो वाडा आहे तो आणि चंद्रहार पाटलांचा वाडा याच्यामध्ये फार अंतर नव्हतं. मग आपल्या एका आलीतली एका गल्लीतली माणसं कोण किती मोठा असला तरी त्याच्या घरी जाऊन बसतात, त्याप्रमाणे मी त्यांच्या खांद्यावर जाऊन बसायचो आणि रमणलाल शहा तिथे असायचे. मी तेव्हापासून रमणलाल शहाला बघत आलो आहे. पुढे जाऊ, मग स्पर्धा परीक्षा दिली, मग सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये आलो. तेव्हापासून ते आजपर्यंत रमणलाल शहा सरांनी माझा पूर्ण ट्रॅक ठेवलेला आहे. सर बरोबर आहे ना? 1983 पासून ते आज आतापर्यंत गेले 39-40 वर्षाचा ट्रॅक सरांनी माझा ठेवला. प्रत्येक बदलीला, प्रत्येक केलेल्या चांगल्या कामाला दाद देणं, लिहिणं, लेखी पत्र पाठवून की हे तुम्ही चांगलं काम करताय, करा. निधळ गावामध्ये मी कामाला सुरुवात केली 1983 मध्ये, सर्व्हिस मध्ये लागल्याबरोबर. तेव्हापासून ते आतापर्यंत करतोय. त्याचा सगळ्यात जास्त प्रशंसक या महाराष्ट्रामध्ये कोण असतील तर रमणलाल शहा सर आहे. आणि म्हणून रमणलाल शहाने जेव्हा विनंती केली की या पुस्तकाच्या प्रकाशनाला दळवी साहेब तुम्ही आलं पाहिजे म्हणून, मी तात्काळ संमती दिली. कारण सगळ्याच बाजूने हा बहुमान आहे. एकतर 90व्या वर्षी पुस्तक लिहिलेल्या रमणलाल शहांचा या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांच्याबद्दल दोन बोलायचे शब्द बोलायची संधी मिळेल, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की शाहू फुले आंबेडकर यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाचा प्रमुख म्हणून राहण्याची संधी मिळणं हा सुद्धा आपला एक बहुमानच आहे.
बरोबर आहे ना, की फुले शाहू आंबेडकरांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची संधी आम्हा सगळ्याला मिळते आहे, आपल्या सगळ्याचा केवढा मोठा बहुमान आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं आणि या ठिकाणी आपण सर्वजण इथे सहभागी झालो आहोत. मी सरांना विचारलं की हे पुस्तक म्हणजे सरांची माझी नेहमी भेट होत राहते, कधी लिहायला सुरुवात केली पुस्तक? आता एवढ्या मोठ्या विषयावर, म्हणजे महात्मा फुले यांच्यावर प्रचंड साहित्य निर्माण झालेलं आहे अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे. तितकं साहित्य राजश्री शाहू महाराजांच्यावर निर्माण झालेलं आहे, तितकं साहित्य काही पटीनं सगळ्यांच्या पेक्षा जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर साहित्य निर्मित झालेले आहे. मग ह्या सगळ्यांचा अभ्यास करून आणखी वेगळेपणानं त्या तिघांना एकत्र करून लिहिणं हे खूपच मोठं आव्हानात्मक अशा प्रकारचं काम होतं. सरांना म्हटलं की आपण ह्याचं आपल्या मनामध्ये हा विचार आला कधी आणि लिहायला सुरुवात केली की आणि ह्याचा संदर्भ ग्रंथांचा अभ्यास कधी केला एवढा? आम्ही जर का त्याचा संशोधक म्हणून अभ्यास केला नाही, आम्ही जर का लिखाण नाही केले तर आपण वाचन पण त्याच्याबद्दलच करत नाही. म्हणजे एवढा एका आव्हानात्मक विषय एवढ्यासाठी की ह्याच्यामध्ये एक जरी चूक झाली तरी झोडपून काढलं जाऊ शकतं. कारण प्रत्येक महानायकांच्या काही वेगळा वर्ग निर्माण झालेला आहे, ते त्याच्यामधून काय शोधून काढते सांगता येत नाही, बरोबर आहे ना. परंतु रमणलाल शाह सरांनी हे शिवधनुष्य पेललं, अनेकांनी याचं परीक्षण केलेलं आहे. प्राचार्य कुदळे साहेबांनी याच्याबद्दलचा खूप एक अभिप्राय म्हणून समावेश केलेला आहे. त्यांनी खूप छान पद्धतीने या पुस्तकाचं विश्लेषण केलेलं आहे. त्याच्यानंतर अरुण भोसले, सदस्य महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश समिती, म्हणजे याच्यात अथॉरिटी म्हटलं तरी चालेल, सरकारी मंडळ आहे, त्यांनी ह्या पुस्तकाचं वाचन करून याच्यावर अभिप्राय दिलेला आहे. रमणलाल शहानी स्वतः याच्या मागची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि इतिहास तज्ञ सदानंद मोरे साहेबांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे. आता जर काही काही चूक राहिली तरी ज्यांना झोडपलं जाईल, रमणलाल शहा सरांना झोडपलं जाणार नाही. पण हे सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून या पुस्तकाचं परीक्षण केलं, त्याच्याबद्दलचे ऑब्झर्वेशन दिले. हा अतिशय महत्वाचा भाग याच्यामधला आहे. माझ्या दृष्टिकोनातून आता आपण अशा कालखंडामध्ये चाललो आहोत की आता हे पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली अशा प्रकारचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतो. वस्तुस्थिती तशी आहे का? वस्तुस्थिती याच्यात उलट आहे असं माझं मत आहे. वाचणाऱ्यांचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अनेक विविध प्रकारचं वाचन, ज्याला ज्या प्रकारचं वाचन करण्याची इच्छा आहे त्या प्रकारचं वाचायला प्रचंड उपलब्धता सध्या आहे. एखादी ग्रंथयात्रा निघाली, एखादी ग्रंथ जत्रा निघाली, एखादं एक्सेप्शन सोडून देऊया, परवाचं कुठलं अमरावतीचं साहित्य संमेलन, अंमळनेरचं साहित्य संमेलन आपण सोडूया, तर सर्वच ठिकाणी कोट्यावधी रुपयाची पुस्तकं प्रकाशकांची विकली जातात. आणि म्हणून वाचकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रमाण आहे. ऑडिओ बुक्स मोठ्या प्रमाणावर निघालेले आहेत. आत्ताच मला कुदळे सरांनी या वर्षाचा वार्षिक अंक रयत शिक्षण संस्थेचा जो आहे, दरवर्षी आपण पब्लिश करतो, तो यावेळेला खूप वेगळ्या पद्धतीनं त्याचं लिखाणाचं काम प्राचार्य कुदळेंच्याकडे दिलं, तर खूप वेगळ्या पद्धतीनं आपल्याला तो पाहायला मिळेल. की पाहिल्याबरोबर गेल्या वर्षभरामध्ये रयत सेवक आणि रयत शिक्षण संस्थेने, शाखाने काय काम केलेलं आहे, विभागाने काय काम केलेलं आहे, या सगळ्यांची दखल घेऊन नेमकं तुम्हाला जे पेज पाहावंसं वाटतं तिथपर्यंत जाता येईल अशा प्रकारचा अंक लिहिलेला आहे. तर ठीक आहे, पण त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्याचा डिजिटल फॉर्मॅटमध्ये कॉपी तयार केली आणि सर त्यांनी मला पाठवली. म्हणजे आता फिजिकल कॉपी वाचायची गरज नाही, मी मोबाईलमध्ये पुस्तकच वाचू शकतो असतो, मी व्हॉट्सअपच बघतो असं मानायचं काही कारण नाही, मोबाईलवर वाचत असतो. त्यावेळेला असा एक वाचक वर्ग आहे, तो आता स्क्रीन वाचतो. आता त्या स्क्रीनला दोष देण्यात काय नाही, अर्थ नाही, कारण आता स्मार्ट बोर्ड आणले, बरोबर ना, ब्लॅकबोर्ड काढून टाकले, व्हाईट बोर्ड काढून टाकले, आता स्मार्ट बोर्ड आणले, आता डिजिटल काय म्हणतो आपण, डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड आणले. म्हणजे आता फक्त स्क्रीनवरच वाचायचं असतं असं कदाचित आणखी
5-10 वर्षानंतर जर का लोकांना सांगितलं की आम्ही अशी पुस्तकं वाचायचो तर म्हणतील असं का, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकेल. आणि सगळ्या एज ग्रुपमध्ये, असं नाही की तेवढी यंग जनरेशनच फक्त आता व्हॉट्सअपच्या स्क्रीनवर बघते आहे. म्हणून सर हे पुस्तक सुद्धा आपण मेनकुजे सरांची मदत घेऊन डिजिटल फॉर्मॅटमध्ये नक्की प्रसारित करूया, कारण त्याचा रीच प्रचंड आहे. म्हणजे आपण याचं 2000-5000 कॉपी काढा, पण जर का लोकांना आवडलं आणि लोकांना हा जर का विषय पसंत पडला तर लाखो प्रती डिजिटलमध्ये जातील. आणि त्याची गरज आहे. त्या तरुणांच्या पर्यंत हे समता म्हणजे काय आणि फुले म्हणजे काय, शाहू म्हणजे काय, आंबेडकर म्हणजे काय, आउट ऑफ क्युरियासिटी तरी नक्की वाचतं. कारण सगळेजण ह्याचाच उद्घोष करत असतात, बरोबर आहे ना, काय आहे. आणि मग लोकांच्या मनामध्ये खूप क्युरियासिटी आहे. पण हे म्हणजे माझ्यासारख्याला सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरचं सगळं लिखाण वाचन करणं सुद्धा डिफिकल्ट आहे. त्यामुळे एखादं क्रिस्पी पुस्तक जर का मिळालं थोडक्यामध्ये तर ते मी कदाचित प्राधान्याने वाचून काढेन. पण जर का त्याचे खंड 1, 2, 3, 4 असतील तर एवढा पेशन्स आजच्या पिढीमध्ये नाही, आमच्यामध्ये पण नाही. आणि म्हणून हे फक्त 400 पानाचं पुस्तक लिहिलेलं आहे. एकाच पुस्तकामध्ये 3 महानायकांच्या बद्दलचं हे जे काही चरित्र आपण दिलेलं आहे आणि त्याचा विषय समता हा विषय त्याच्यामधला फक्त विसरलेला आहे. म्हणजे पुस्तक जर का आपण सगळं वाचलं चाललं तर त्याच्यामध्ये समता ह्या विषयामध्ये या 3 महानायकांनी जे काही कार्य केलेलं आहे त्याचाच फक्त याच्यामध्ये उल्लेख केला आहे, समता भाग 1 मध्ये. आणि म्हणून हे डिजिटल फॉर्मॅटमध्ये जाण्याची आवश्यकता आहे. नव्या पिढीला हे खूप आवडेल आणि यांच्या चरित्रामधून अनेक गोष्टी नव्या पिढीला शिकता येतील. आणि म्हणून हे पुस्तक डिजिटल फॉर्मॅटमध्ये करावं अशी माझी पहिली सूचना. मेनकुजे सर आणखी राजेंद्र मोरे सर यांना विनंती करतो की हे फार अवघड नसतं, याला काही खर्च पण असतो, बिनखर्चाच असतं. जर का जर का तुम्ही त्याची कॉपी सेव्ह केली असेल तर काही नाही, फक्त त्याची एक लिंक डेव्हलप करायची आणि पाठवून द्यायची. ऑडिओ बुक हा वेगळा प्रकार आहे, त्याच्याबद्दल सुद्धा विचार करायला हरकत नाही. खूप मोठ्या प्रमाणावर लोक सध्या प्रवास करताना किंवा गाण्यामध्ये बड्स घालून ऑडिओ बुक्स ऐकत असतात. रजनीशांचे पण ऐकत असतात, सगळ्यांचे ऐकत असतात. कदाचित हे ऑडिओ बुकमध्ये सुद्धा केलं तर लोकांना मोठ्या प्रमाणावर आवडू शकतं. आणि म्हणून तो फॉर्मॅटवर सुद्धा तुम्ही दोघांनी विचार करा. आणि सरांना रोहित जे आहे त्या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी आहेत, सगळ्यांनी त्याच्याबद्दल नक्कल. कारण हे एक विशेष पुस्तक राज्यामध्ये देशामध्ये ह्या तिघांच्या बद्दल एकत्रित हे पहिलं आणि कदाचित शेवटचं पुस्तक असू शकतं. कारण एवढी मेहनत कोण घेईल. मी सरांना विचारलं की एवढे सगळे संदर्भ म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरचं लिखाण करण्यासाठी त्यांनी 20 पुस्तकं पालती घातलेली आहेत. 20 जुन्या काळातली सगळी पुस्तकं. धनंजय कीर यांच्यापासूनची पुस्तकं त्याच्यामध्ये त्यांचा धांडोळा घेऊन मग स्वतःचा विचार बनवला आणि मग त्याच्यानंतर स्वतःच्या शब्दामध्ये लिहिलेला आहे. मी त्यांना म्हणलं की कसं केलं एवढं सगळं, किती दिवस लागले एवढं सगळं वाचन करायला, त्याचा अभ्यास करायला, त्याचं संशोधन करायला, लिहायला. तुम्हाला सरप्राईज वाटेल की सरांनी सांगितलं की या पुस्तकाचं विचारधारा मनात निर्माण झाल्यापासून हे पुस्तक 2 महिन्यामध्ये लिहून काढलेलं आहे. केवळ 2 महिन्यामध्ये. तर 2 महिने ते म्हणाले की एकही दिवस बुडवला नाही. म्हणजे 60 दिवस. आणि 60 दिवसामध्ये रोज 12 तास, सकाळी 7 ते संध्याकाळी 7 अशा 12 तास रोज. संध्याकाळी 10, सकाळी 10 ते संध्याकाळी 10 रोज 12 तास. मी त्यांच्या ऑफिसला गेलेलो आहे. भविष्य बघायला पण बरेच लोक त्यांच्याकडे जातात आणि ते माझं भविष्य बऱ्याच वेळा बघायचा प्रयत्न करतात, पण अजून त्यांना काय होय नाही म्हटलेलं नाही. आता इथपर्यंत आलो हे पुष्कळ झालं की कशाला भविष्य बघायची. पण त्याचा आग्रह चालतो, पत्रिका सांगा, तुमचे जन्मवेळ सांगा, तुमचे जन्मस्थळ सांगा. त्यामुळं आणि जुन्या काळाचा संबंध असल्यामुळे साताऱ्यामध्ये आलो आणि खास करून जेव्हा लढाई शिक्षण संस्थेमध्ये चेअरमन म्हणून रुजू झालो तर सर्वात अधिक आनंद नॅचरली रमणलाल शाह सरांना झाला होता. आणि पहिल्याच आठवड्यामध्ये त्यांना भेटलो. त्याच्यामध्ये पण अनेक वेळा त्यांच्याकडे येऊन भेटून गेलो आहे. तर त्यांचं राजताराच्या समोर त्यांचं राहण्याचं ठिकाण पण आहे. तिथंच त्यांचं एका फ्लोअरवर ऑफिस पण आहे आणि तिथं लिखाणाचं काम ते केलं जातं. 12 तास कंटिन्युअसली एका विषयावर लिहित जायचं. त्याच काळामध्ये वाचायचं, विचार मंथन करायचं आणि ते लिहायचं. आणि अशा पद्धतीने हे पुस्तक लिहून तयार झालेलं आहे. आता समता भाग 2
भाग 2 जो याच्यातला येणार आहे स्वातंत्र्य ह्या विषयावर, तर म्हटलं हे असं माझं पण इम्प्रेशन होतं की या सगळ्यांचं स्वातंत्र्य ह्या विषयाचं यांचं योगदान, यांचं त्याच्यावरचं भाष्य अशा प्रकारचं पुस्तक असेल. परंतु त्यांनी सांगितलं की नाही, या सगळ्यांच्या वरचे जे तलवार घेऊन आहे ते शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, हे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचे पहिले जनक म्हटलं तरी चालतं, बरोबर आहे ना. आणि म्हणून ज्या रयतेचा हा शब्द रयत आलेला आहे, हा रयत शब्द पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी प्रचलित केला होता. आपल्या लोकांना, आपल्या नागरिकांना, आपल्या जनतेला रयत म्हणून संबोधित असतात. आणि म्हणून तो भाग उचलून कर्मवीर अण्णा आणि तत्कालीन रयत शिक्षण संस्था स्थापन करत असताना रयत हा शब्द तिथून आलेला आहे. आणि म्हणून रयतेचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला ते खऱ्या अर्थानं आपण 1857 बंड म्हणतो, बंड, बरोबर आहे ना. आपल्या इतिहासामध्ये 1857 हे स्वातंत्र्याचं पहिलं बंड म्हणतो, पण खरा स्वातंत्र्याचं वारं जे निर्माण केलं होतं किंवा स्वातंत्र्याचा विचार ज्याने पहिल्यांदा ज्यांच्या मनामध्ये आला, आणि ते भलं छोटं क्षेत्र का असं ना, पुण्या एवढं किंवा शिवनेरी एवढं किंवा रायगडा एवढं, परंतु त्यांना विस्तार करत करत ते मराठ्यांचं राज्य म्हणून पानिपत माध्यमातून दिल्लीपर्यंत जायचा प्रयत्न केला होता. ते खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची सुरुवात होती असं म्हणायला पाहिजे. म्हणून त्या विषयावर संताच्या पुढचा भाग जो 2 येतो आहे, तर तो शिवाजी महाराज यांच्यावर येणार आहे. आणि त्यांनी मला असं सांगितलं की शिवाजी महाराजांच्या एवढा या जगामध्ये दुसरा नेता, लढवया, स्वातंत्र्य साठी लढणारा दुसरा नेता असू शकत नाही. आणि त्यांच्यावरचं लिखाण मात्र अत्यल्प आहे असं त्यांचं धारणा आहे. ते म्हणतात की नेपोलियन बोनापार्ट किंवा हिटलर असतील, ह्या सगळ्यांच्यावर लाखो पुस्तकं निघालेली आहेत जगभरामध्ये, आणि ते जगभरामध्ये आजही तरुण मुलं ते वाचतायत. मात्र शिवाजी महाराज यांच्यावर लिखाण, ते सुद्धा ज्यांना आदर्श मानत होते ते शिवाजी महाराज, त्या शिवाजी महाराजांच्या बद्दल जितकं लिखाण व्हायला पाहिजे, जितक्या भाषेमध्ये व्हायला पाहिजे, जगभर जायला पाहिजे, त्या वेगानं तितका प्रचार त्याचा प्रसिद्धी झाली नाही. म्हणून ते त्यांच्या पद्धतीनं याच्यामध्ये आहुती देण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि या पुढचं नॉट फक्त पुस्तक, पण इतक्या पुढच्यात त्यांना जे काही आयुष्य मिळणार आहे त्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचं चरित्र लोकांच्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांच्या पद्धतीने ते प्रयत्न करणार नाहीत. आणि पुढचा सगळा कालखंड ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरच प्रचार आणि प्रसिद्धी आणि लिखाणासाठी ते व्यतीत करणार आहेत अशी त्यांची मनोभावना आहे. म्हणजे 90व्या वर्षी इतका उदंड आत्मविश्वास ते बदली मागणाऱ्या 50 वर्षाच्या लोकांना दाखवण्याची गरज आहे, एवढं मात्र मला नक्की वाटतं. मोरे सगळं फार पटलेलं दिसतं. तर मित्र हो, किती वाजले संपूया, कारण 6:20 झालेले आहेत, म्हणजे मी 20 मिनिटापासून जवळपास बोलतो आहे. तर सरांनी आम्हा दोघांच्याकडे प्रस्ताव दिला की आजच्या कार्यक्रमाला जेवढी माणसं उपस्थित असतील त्या सगळ्यांना ही कॉपी फ्री ऑफ कॉस्ट दिली जाणार आहे. म्हणून अनेक पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये 35% 40% डिस्काउंट दिला जातो. मी पण बरेच कार्यक्रम अटेंड केले पुस्तकाचे, बरोबर आहे ना. पण फ्री ऑफ कॉस्ट कॉपी दिली जाणार आहे. जर का प्रसिद्धी केली असली तर मला असं वाटतं की मोठा हॉल आपल्याला घ्यावा लागला असता, पण बरं झालं छोट्या हॉलमध्ये असल्यामुळे थोड्याच कॉपी द्याव्या लागतील. मी खरं तर फुले शाहू आणि आंबेडकर यांच्याबद्दल आजच्या घडीला सुद्धा उपस्थित व्यक्त्यांनी इतकं सुंदर विवेचन केलेलं आहे त्यांच्या पद्धतीनं. मी त्याच्यामध्ये पुन्हा जाऊन रसभंग करू इच्छित नाही, कारण रिपिटेशन होऊ शकतं. आणि ह्याच्यात अगदी सुरुवातीलाच तडका दिला होता आमच्या श्रीनिवास पाटील साहेबांनी, खासदार श्रीनिवास पाटील यांनी. म्हणजे बघा, पुस्तकाचं प्रकाशन आहे असं पेपरमध्ये छोटी बातमी वाचल्यानंतर रमणलाल शाह सरांचं आहे म्हणून या ठिकाणी त्याच्या धावपळीमध्ये पण इथं आले, उपस्थिती दर्शवली, पुस्तकाबद्दल सरांच्या बद्दल 4 शब्द व्यक्त केले आणि ते पुढच्या कार्यक्रमाला गेले सुद्धा.
तसं हा कार्यक्रमाच्यासाठी सरांनी विनंती केली आणि इथं आलो, सहभागी व्हायची संधी मिळाली. आणखी सरांच्या डोक्यामध्ये विविध कल्पना आहेत. रयत शिक्षण संस्थेबरोबर आणखी काय करता येईल या वयामध्ये, असं पण त्यांच्या डोक्यामध्ये असतं. मध्ये मध्ये फोन करत असतात. तर आता आम्हाला 2 पावलं पुढे टाकावी लागतील की सर तुम्ही सांगा, आम्ही सगळे प्राचार्य मंडळी सर मंडळी आहोत आणि आणखी काय करू शकतो. आणि परत माझी विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेचे आहेत. किती हा दुर्द सरकार योग या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून मी पुन्हा एक वेळ रमणलाल शहा सरांचं त्या पुस्तकाच्या पब्लिशरचं ह्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणखी रिपिटेशन न करता मी या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी, प्रचारासाठी आणि त्यांच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांचा विचार लोकांच्यापर्यंत जाण्यासाठी म्हणून जेवढे काही प्रयत्न आपल्याला सगळ्यांना करता येईल ते करूया. आणि त्यासाठी शहा सरांना आणि प्रकाशकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्या आजूबाजूला असणारे ज्येष्ठ प्राचार्य पुरुषोत्तम शेठ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सुहास साळुंके सर प्राचार्य ते या ठिकाणी उपस्थित आहेत. प्राचार्य महेश गायकवाड सर इथं उपस्थित आहेत. साहित्य परिषदेचे आमचे पुण्याहून आलेले आणि सरांच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असणारे सन्माननीय शिरीष चिटणीस सर आपण या ठिकाणी आहात. कल्पकचे सर्वच मान्यवर आहेत. शिक्षणाच्या सामाजिक आणि विविध क्षेत्रातील तसेच आमचे पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. सामनाचे, मुक्तागिरीचे हेही या ठिकाणी आहेत आणि अर्थातच गुरुजन प्राध्यापक वर्ग आपला या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आभाराचं छोटंसं काम नितीन शाह सर आपणाकडे आहे. आपण आभार व्यक्त करावे अशी विनंती करतो. सर्व मान्यवरांना नमस्कार. आज या छोट्याखानी कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे माननीय मेनकुदळे साहेब, मोरे साहेब, विकास देशमुख साहेब आणि चंद्रकांत दळवी साहेब तसेच म्हस्के साहेब आणि पवार साहेब या सर्वांनी माझ्या वडिलांच्या आणि आमच्या शाह कुटुंबियांच्या वरती स्नेह प्रकट करून जे सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी शाह कुटुंबीय व माझ्या मित्र परिवारातर्फे सर्वांचे आभार मानतो. आज या कार्यक्रमासाठी माझे कुटुंबावरती आणि आमच्या ग्रुपवरील जे स्नेही आहेत श्री शैलेंद्र पोळ, कामगार आयुक्त पुणे, हे वेळात वेळ काढून आले त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे. तसेच माझा कल्पक मित्र ग्रुप इथून जे ज्योतिष मंडळ आहे ते ज्येष्ठ नागरिक संघटना या सर्व लोकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच रयत शिक्षण संस्थेचे इथं असणारे आजी माजी प्राचार्य प्राध्यापक या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक छोटीशी भेट म्हणून की जाताना प्रत्येकाला एक आमच्यातर्फे एक वडिलांच्यातर्फे पुस्तक जे आज आपण जे ग्रंथ प्रदर्शित केलेलं आहे ते पुस्तक प्रत्येकाने घ्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. थँक्यू व्हेरी मच.